हॅलो एव्हरीवन. तर दिफीर मस्तीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि सर्वात आधी आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा हा ब्लॉग आहे वीराच्या बोरणांचा. आम्ही कसं सेलिब्रेट केलं हेच मी आज दाखवणार आहे. तर चला मग पाहूया. आम्ही दरवेळी छोटंसंच बोरनान करतो, पण हे 5th बोरनान होतं म्हणून थोडंसं वेगळं डेकोरेशन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मागच्याच आठवड्यात आम्ही मॅप्रोला गेलो होतो, मग तिथूनही खूप सारे व्हरायटीजचे आम्हाला चॉकलेट्स आणले होते. त्याच्याने थोडंफार वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ते चॉकलेट्सचेच आम्ही डॉल बनवली आहे, बिस्किटांची ट्रेन बनवली आहे आणि तिळाची मी धातुकली बनवली आहे आणि तिची थोडीफार खेळणीही थोडीशी डेकोरेशनला ठेवली आहे आम्ही. आणि जो ब्लॅक कलरचा ड्रेस आम्ही घेतला आहे हा फर्स्ट क्रायमधून घेतला आहे. त्याचे तिचे दागिनेही आम्ही घरीच बनवले आहेत. इथे कार्डबोर्डनी एक आईस्क्रीमची गाडी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे आम्ही लॉलीपॉप लावलेत आणि लेस वगैरे लावून एक गाडी अशी तयार केली आहे, जी दिदीने बनवलं आहे. आणि बिस्किटांची ट्रेन करून वेगवेगळे चॉकलेट्स, लिमलेटच्या गोळ्या वगैरे त्याच्याने डेकोरेशन केलं होतं. आणि लहान मुलांच्या आवडणाऱ्या जसे कॅन्डी फ्लॉस वगैरे ठेवून आम्ही डेकोरेशन थोडंफार करण्याचा प्रयत्न, म्हणजे लहान मुलांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या सगळ्याच मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि इझिली भेटूनही गेलं होतं आम्हाला. तर असं काही छोटंसं मोठं डेकोरेशन आम्ही केलं होतं. तर तिला डोनट्स खूप आवडतात म्हणून आम्ही डोनट्स आणि केकही घरीच बनवला होता. आम्ही चॉकलेटांचा केकही तयार केला होता स्पेशली. म्हणजे आम्हाला मजा आली होती ती रांगोळी, धान्यांची रांगोळी काढण्यामध्ये. आणि खूप छान रांगोळी मजा आली आणि काढताही व्यवस्थित छान झाली. बिस्किटांचा गणपतीही आम्ही केला होता. छोटं छोटं डेकोरेशन तुम्हाला दिसेल, इतकं व्हिडिओमध्ये कॅच नाही झालं. आणि ते जायंट व्हील बनवलं होतं आम्ही लॉलीपॉप्सनी. तर रांगोळी खूप सुंदर झाली होती. तुम्ही पाहता तर ती खूप एन्जॉय करत होती. तिला खूप छान वाटत होतं, काहीतरी वेगळं, काहीतरी बड्डे आहे असं वाटत होतं तिला. साठी आम्ही एक साडी घातली होती. साडीवरती छोटे मोठे काईट ठेवून त्याच्यावर वीराचं नाव लिहून आम्ही सिम्पलचं डेकोरेशन केलं होतं, जे की पप्पानी डेकोरेशन केलं होतं. नंतर आम्ही तिचं अंशवण केलं, दीदी मी सगळ्यांनी. नंतर मग आम्ही तिला बोर मुरमुरे यांनी नाव घातलं.